नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघू शकता PYQ सिरीज चालू होती आणि काल आपला इतिहासाचा लेक्चर झाला. भूगोल आज आपण घेणार आहोत. 2018, 2017 कंबाईन गट ब परीक्षा आणि 2016 ASO हे जे 3 पेपर ह्या वीकमध्ये आपण डिस्कस करत आहोत. 2017 पासून बघू शकता कंबाईन सुरू झाली की PSI, STI, ASO एकत्र परीक्षा झाली. 17ला 18ला आणि 16ला बघू शकता ASO, STI, PSI वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या. मग ते आज आपण 3 पेपर डिस्कस करणार आहोत भूगोलचा विषय घेऊन. अल्टिमेटम आपला हे आहे की अल्टिमेट टार्गेट आपला टार्गेट 60+ आहे. डायरेक्टली आपण विषयावर जाऊया. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? 200.60 लाख हेक्टर, 207.60 लाख हेक्टर, 307.70 लाख हेक्टर, 318.60 लाख हेक्टर. जर डायरेक्टली आपण एरिया बघितला 307713 येतो. म्हणजे महाराष्ट्राचा 307.7 लाख हेक्टर बघू शकता भौगोलिक क्षेत्र आहे. नेक्स्ट, कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यान अंतर किती किलोमीटरने कमी झाले? हा 2018चा पेपर डिस्कस करत आहोत. 513 किलोमीटर, 213, 102, 302. तर लक्षात ठेवा, कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन 513 किलोमीटरचे बघू शकता अंतर कमी झालेले आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? विचारले नाही. तेरणा, प्रवरा, मांजरा, भातसा. याच्यापैकी गोदावरीचा पार्ट नाही तर इट इज भातसा, कारण भातसा बघू शकता ठाणे जिल्ह्यात आणि अरेबियन समुद्रामध्ये जातो. डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे? कांडला, कोची, मांडवी, वरीलपैकी नाही. सो डायरेक्टली आहे कांडला. आपल्याला माहीत असेल कांडला मुंबईत आपल्या JNPT आहे, गुजरातमध्ये कांडला. नेक्स्ट, जागतिक वारसा शिल्पस्थानात डॅश या लेणीची नोंद केलेली आहे? अजंठा लेणी, कार्ले लेणी, पितळखोरी लेणी, बेडसा लेणी. आता आपल्याला माहिती आहे की अजंता वेरूळचं जे हे आहे बघू शकता युनेस्को हेरिटेज साईटमध्ये आहे आणि तिकडलं कैलास जे मंदिर आहे ते पण आहे, म्हणजे इथे अजंता लेणी. हा जो सोप्पा बघू शकता की इतिहास आणि जे इकॉनॉमिक्स असतात हे सगळे थोडे विषय डिफिकल्ट करून टाकतात. पॉलिटीचा विषय असा आहे की पॉलिटी थोडंफार लेंथी करून टाकतात, असतात सोपा पण थोडंफार लेंथी करून टाकतात. पण भूगोल एक असा सब्जेक्ट आहे की जो हक्काचा सब्जेक्ट आहे. 15 प्रश्न येतात आणि ते 15 प्रश्न पूर्वी यायचे. आत्ताचा जर कंबाईनचा पॅटर्न बघितला तर 10 प्रश्न आहे, पण ते 10 पैकी 7-8 मार्क हमखास तुम्ही मिळवू शकता. खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे? आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात. माझं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. तलाव सिंचन आंध्र प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहे. नेक्स्ट, गोमित, पारधी, भिल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? अकोला, बुलढाणा, धुळे, ठाणे. बघू शकता पारली, भिल आणि गोमित हे डायरेक्टली धुळेमध्ये आढळतात. येस. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळते? नाशिक, औरंगाबाद, पुणे, सोलापूर. जे अनुसूचित जाती आहे शेड्यूल कास्टवाले बघू शकता की पुणेमध्ये सर्वात जास्त आहे आणि सेकंड नंबरला सोलापूर आहे. येस. भारताची पहिली पंचवार्षिक योजना कधी हे झाली? 1950-55, 41-46, 51-56, 61-66. तर 1951 ते 1956. डायरेक्टली बघू शकता हा थोडा इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे पण भूगोलमध्ये विचारला गेलेला आहे. महाराष्ट्राचे प्रमुख जल विभाजक कोणता आहे? सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत, निलगिरी पर्वत, अरवली पर्वत. महाराष्ट्राचा जर तुम्ही मॅप काढला तर लक्षात ठेवा इथं काय येतो? सह्याद्रीच येतो आणि हाच बघू शकता जल विभाजक आहे. मग इकडल्या कोकणातल्या नदी बघू शकता अरब सागरला जातात आणि मग जे इकडून पश्चिम घाटातनं जे सगळ्या आहे गोदावरी, भीमा, कृष्णा जे सर्व ज्या नदी आहेत त्या बघू शकता बे ऑफ बंगालला जातात. मग सह्याद्री. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश नावाने ओळखली जाते? सायरस, ध्रुव, पौर्णिमा, अप्सरा. आता जे ध्रुव तर आत्ता बंद केलेलं आहे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ट्रॉम्बेमध्ये. म्हणजे पहिली जी अणुभट्टी होती इट इज अप्सरा. तालुका दिलाय आणि जिल्हा दिलाय नांदेड, जालना, बुलढाणा, यवतमाळ, भोकरदन, उमरखेड, संग्रामपूर. बुलढाणा, संग्रामपूर. येस. सीचा 4 इकडे आहे. हा ऑप्शन गेला. यवतमाळ, उमरखेड डीचा 3 दोन्हीमध्ये आहे. आता नांदेडमध्ये आता काय आहे आणि आपल्याला जालनामध्ये काय आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर नांदेडमध्ये लक्षात ठेवा भोकर आहे. येस. आणि जालनामध्ये भोकरदन म्हणजे 1, 2. येस. 1, 2, 4, 3. ऑप्शन क्रमांक 4 इज द राईट आन्सर. चला नेक्स्ट. महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे डॅश जिल्ह्यात आहेत? अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, रत्नागिरी. डोलोमाईट, डी फॉर डोलोमाईट आणि आपल्याला माहीत असेल की यवतमाळ, रत्नागिरी असे जे कॉम्बिनेशन आहेत. इकडे बघू शकता की अमरावती, अकोला, नांदेड हे सगळे मराठवाड्यातले जिल्हे दिलेत, पण यवतमाळ आणि रत्नागिरीमध्ये डोलोमाईट आहे. डॅश हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे?
करंट अफेअर्समध्ये पण होतं त्यावर्षी. कोल्हापूर, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि डायरेक्टली आपण जर मागितलं पहिला पर्यटन जिल्हा तर सिंधुदुर्ग, मालवण, तारकल्ली आणि हे सगळं बघू शकता की भरपूर प्रमाणात डेव्हलपमेंट करण्यात आलेलं आहे. जालना जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांशी जोडल्या आहेत? बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद, बुलढाणा, वाशिम, परभणी, नांदेड, बीड, औरंगाबाद, जळगाव. बुलढाणा हे औरंगाबाद आणि हे सर्व आपल्याला कुठलं विचारले? जालना जिल्ह्याची. जालना बघू शकता औरंगाबादच्या बाजूला इथं म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर. हाय इकडं काय आलं? छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर इथं बुलढाणा, परभणी, बीड 4च आहे. जळगावला नाही लागत. मग बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद म्हणजे ऑप्शन क्रमांक ए, फक्त ए बरोबर आहे. येस, म्हणजे ओनली स्टेटमेंट ए इज करेक्ट. इथं जे 4 ऑप्शन आहेत ओनली स्टेटमेंट ए इज करेक्ट. येस. नेक्स्ट हा आता 2017चा पेपर आहे कंबाईनचा. बघू शकतो 2018चा 15पैकी हमखास 10-12 मार्क, 12 मार्क आरामात भेटत होते, एवढा सोपा होता. हा पण तसाच कुठल्या तरी प्रकारचा सोपा पेपर आहे. बघू शकता रायरेश्वर शिखरांची उंची डॅश मीटर आहे. 1173, 1273, 1373, 1473. तर रायरेश्वरची आहे ती 1373 मीटरवर आहे. लक्षात ठेवायचं आहे रायरेश्वर. यस, रायरेश्वर 1373. सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासाचा फरक आहे? म्हणजे जर भारतचा जो मॅप आहे तर हिकडला आणि हिकडला जे आहे हे जे टोटल आहे 68,697,24 ते लॉन्जिट्यूडमध्ये किती तासाचा डिफरन्स येतो? तर इट इज 2 तास. यस, तरी पण आपण 82.5 प्री मेरिडियन घेतले. 82.5 म्हणजे आपण प्राईम मेरिडियनपासून 5.5 तास पुढे आहे. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश चौरस किलोमीटर असून भारताच्या टक्केचे क्षेत्र व्यापलेले आहे. मागच्या पेपरमध्ये पण 2018ला पण विचारला प्रश्न, 2017ला पण विचारला, तिथं हेक्टर्समध्ये विचारला, इथं स्क्वेअरमध्ये. मग 307713. यस, 307713 पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे आणि भारताच्या 9.36% व्यापलेला आहे महाराष्ट्राने. डिरेक्टली आन्सर. आता कळालं PYQचा इम्पॉर्टन्स, कसे रिपीट होत आहेत प्रश्न. नेक्स्ट दक्षिण बिहारमधील डॅश हे सिमेंट, कागद व पुट्टे, प्लायवूड इत्यादी उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे. रांची, दालमियानगर, रूरकेला, असनसोल. तर याचं योग्य उत्तर आहे दालमियानगर. येस. नेक्स्ट चिल्का सरोवर कुठे वसलेले आहे? कृष्णा कावेरी नदीच्या त्रिभुज हे असं आहे आणि चिल्का बघू शकता इथं ओडिसामध्ये आहे. इथं गोदावरी, इथं कृष्णा, इथं कावेरी आणि इथं मग आपण बघू शकता की या बाजूला महानदी आपण टाकू आणि इथं गंगा येते डायरेक्टली. मग आता विचारलं की चिल्का सरोवर, चिल्का ओडिसामध्ये इकडे आहे. महानदी आणि गोदावरी पाहिजे. गोदावरी कृष्णा तर नाही आहे, कृष्णा कावेरी पण नाही, गंगा महानदी पण नाही, महानदी व गोदावरी. येस, ऑप्शन क्रमांक 4. कारण इकडं चिल्का आहे आणि हे सगळं बघू शकता गंगा आहे, महानदी आहे, गोदावरी, कृष्णा, कावेरी. येस, ऑप्शन क्रमांक 4 45चा. चला नेक्स्ट जिल्हा दिले आणि जलाशय दिले. ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, धामापूर, भातसा, फणसवाडी, कालाते. आता भातसा जो आहे मी मगाशी पण सांगितलं, एक जो प्रश्न आलेला की गोदावरीची उपनदी कुठली नाही, तुझा भातसा आन्सर होता. मग भातसा ठाणे जिल्ह्यात आहे. एचा 2 इथं आहे, इथं आहे. हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. येस. आता रत्नागिरीमध्ये काय आहे? फणसवाडी आहे की कालाटे आहे? तर रत्नागिरीमध्ये फणसवाडी आहे. बीचा 3. यस, हा झाला योग्य आन्सर. रायगडमध्ये मग काय आहे? कालाटे आहे आणि सिंधुदुर्गमध्ये धामापूर. येस. नेक्स्ट खालीलपैकी कोणते जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात आहेत? वैतरणा, येलदरी, भिरा, भिवपुरी. आता बघू शकता येलदरी तर इकडं नाही आहे. येलदरी ते आपलं हिंगोली या बाजूला लागतं. वैतरणा पण आपलं वर ठाणे जिल्ह्यात आहे. आपल्याला रायगड जिल्ह्याचं विचारलं म्हणजे ए आणि बी काढलं तर इथं बी आहे, इथं ए आहे, इथं ए आहे. मग राहिलं एकच ऑप्शन सी आणि डी म्हणजे भिवपुरी आणि भिरा. यस, भिरा आणि भिवपुरी. भिवपुरी वॉटरफॉल पण आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट पंचगंगा व कृष्णा नदीच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. 100% कोल्हापूरमध्ये आहे. कृष्णा व भीमा नद्यांच्या खोऱ्यामध्ये महादेव डोंगर रांग वेगळ्या आहेत. येस, हे पण बरोबर आहे. वर्धा, वैनगंगा एकत्रित गाव प्राणहिता बोलतात. येस. महाराष्ट्राचा जर मॅप बघितला तर इथून वर्धा, इथून वैनगंगा आली आणि इथं जे एकत्र झाली प्राणहिता आणि तीच गोदावरीला भेटली, म्हणून हा स्टेटमेंट राईट आहे. पंचगंगा आणि कृष्णाचं बघू शकता कोल्हापुरात नरसोबाच्या वाडी इथे संगम होतं आणि मग तीच कृष्णा म्हणून पुढे जाते. आणि कृष्णा आणि भीमाचं जे हे आहे
नदी खोरे जे महादेव डोंगर रांगा आहेत मध्ये इथं महादेव शंभू महादेव डोंगर रांगा त्याच्यामुळे सेपरेट होतो. म्हणजे तिन्ही पण वाक्य बरोबर आहेत. बघू शकता भूगोलाचा असा सेट की मागच्या सगळे पेपर जर आपण ॲनालिसिस केले तर भूगोलचा आपल्याला बघू शकता की पूर्ण सेटच सोपा भेटतोय आपल्याला. एक मिनटं. भूगोलचा सेट एकदम सोपा येतोय म्हणजे डुएबल आहे. म्हणजे कुठल्या तरी बेसिक नॉलेजच्या ह्याच्यावर आपल्याला सर्व काही करता येते. चला नेक्स्ट. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅश खंड आहे. थळघाट, फोंदाघाट, पालघाट, कुंभार्ली घाट. आता लक्षात ठेवा मध्य व दक्षिण सह्याद्री विचारले. महाराष्ट्रामधला सह्याद्री नाही विचारले, मध्य व दक्षिण सह्याद्री. तर मध्य आणि दक्षिण सह्याद्रीमध्ये काय आहे आपल्याला थळघाट आपल्याला बघू शकता की मुंबई नाशिकचं जे मध्ये हे आहे घाट त्याला आपण थळघाट बोलतो. फोंदा घाट पण बघू शकता सिंधुदुर्गवाला. कुंभार्ली घाट पण तिकडे चिपळूण. मग इट इज पालघाट. यस पालघाट पास. चला स्थलांतरित शेती आणि देश. रोखा, लदांग, चेना, मसोले, मलेशिया, ब्राझील, झैरे आणि श्रीलंका. आता आपल्याला हा डायरेक्ट आहे स्थलांतरित शेतीचा बऱ्याच वेळा प्रश्न आपल्याला येत राहतो. तर बघू शकता रोखा जे आहे ब्राझील एचा दोन बघू शकता एकच ऑप्शनमध्ये. येस. लदांग जे झालं मग बाकीचे बघायचे लदांग मलेशिया, चेना जे झालं श्रीलंकामध्ये आणि मसोले झैरे. यस हे डायरेक्टली लक्षातच ठेवायचं आहे आपल्याला. येस रोखा ब्राझील, लदांग मलेशिया, चेना श्रीलंका, मसोले झैरे. नेक्स्ट. पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबईत 1854 मध्ये डॅश यांनी केली. सेठ सियन लाड, डीजी पोद्दार, सियन दावर, टाटा अँड सन्स. आपल्यालाच माहीत असेल सियन दावर. यस डायरेक्टली बरेच ह्याच्यामध्ये येतो आणि डायरेक्ट आन्सर आहे. दक्कनच्या पठारावर उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगरात भागात डॅशच्या मध्ये राहतात. हे जर मॅप बनवला महाराष्ट्राचा दक्कनचा जर पठार हा आणि उत्तर आणि सीमावर्ती पूर्व म्हणजे इकडे जे राहतात कोण राहतात. मगाशी पण ह्यांच्यावर हा प्रश्न आलेला. मग डायरेक्टली आपल्याला होतं गोमती, भिल आणि हे कुठे राहतात तर आपल्याला सह्याद्रीच्या बघू शकता पूर्व भागात आपण आन्सर होतं. सो इट इज भिल आणि गोंड. नेक्स्ट. पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरीसारखी पिके अभावानेच आढळतात कारण. यस हा विभाग अतिपूर्वेकडील सखल प्रदेश आहे. हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे. हा विभाग उबदार हवामानाचा आहे. हा विभाग अतिदट जंगलांनी व्यापलेला आहे. आता हे जर कारण काय आहे बघू शकता. कारण एकच आहे की सर्वात जास्त तिथं पर्जन्य होतं, पाऊस होतो, जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेले आहे. म्हणून त्यामुळे बघू शकता ज्वारी व सारखे पिके भेटत नाही आपल्याला तिथं. एकदम पठारसारखा टाईप लागतं. नेक्स्ट. उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाच्या खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहेत. राईट विचारल्या. अत्यघंडाट जंगल. यस. वार्षिक पानगळ, लाकूड टणक व टिकाऊ असते. एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते. लक्षात ठेवा स्टेटमेंट काय दिले ना ते महत्त्वाचं आहे. यस उष्णकटिबंधीय सदाहरित आहे. नेहमी जे हरितच असणार म्हणजे वार्षिक पानगळ तर तिथं होणार नाही. म्हणजे बी जर काढला बी इकडे गेला ए राईट आहे. लाकूड टिकाऊ हे पण असतं म्हणजे ऑप्शन बघू शकता एकच राईट आहे. ACD इज द राईट आन्सर. कारण एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते. यस कारण तिथं तेच बोलतो ना की बायोडायव्हर्सिटी जास्त भेटते. बायोडायव्हर्सिटी म्हणजे व्हेजिटेशन जे आहे बायोडायव्हर्सिटी बघून भेटते. नॅचरल व्हेजिटेशन जे असतात वेगवेगळ्या प्रकारचे. नेक्स्ट. राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात हे खनिजे सापडतात. कच्चे लोह, दगडी कोळसा, मॅंगनीज, बॉक्साईट, अभ्रक आणि तांबे, चुनखडी, जिप्सम आणि मीठ, क्रोमाइट, सिलिका आणि कच्चे लोह. म्हणजे राजस्थानच्या पट्ट्यात काय आढळतात आपल्याला हा डायरेक्टली प्रश्न विचारला आहे. तर चुनखडक, जिप्सम आणि मीठ. राजस्थानचं जर हे बघितलं तर चुनखडक, जिप्सम, मीठ डायरेक्टली आढळतात. मग हा जे 15 प्रश्नाचा सेट होता इकडं पण 12 अचिवेबल होते. म्हणजे भूगोल हा कुठला तरी तुमचा परीक्षामध्ये पॉलिटी आणि भूगोल हे तुमचे ट्रम्प कार्ड पाहिजेत परीक्षामध्ये. आणि कुठेतरी मागच्या 3 वर्षात इतिहास देखील सोपा येत आहे. म्हणजे आता सध्याचा कंबाईनचा पॅटर्न बघितला तर 10 इतिहास, 10 भूगोल, पॉलिटी 15. हे जे 15, 20, 25, 35 प्रश्न आहे हा तुमचा ट्रम्प कार्ड आहे. या 35 पैकी मॅक्झिमम तुम्ही बघू शकता की 25+ राईट करणं गरजेचंच आहे कंबाईन पास व्हायचं. आणि इथं मॅक्झिमम जे लोक पास होतात आणि टॉपर्स असतात त्यांचे 30+ मार्क्स याच 3 विषयामध्ये येतात. त्यानंतर गणितमध्ये ते 15 घेतात. करंट आणि हे सगळं मिळून जे आहेत बाकीचे तिथं कुठेतरी 15 घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे 30+30 हे 60 होऊन जातात. येस.
नेक्स्ट आता हा पेपर आहे ASO 2016चा, पूर्व परीक्षेचा आहे गट ब. खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही विचारले. पूर्णा, पांझरा, दुधना, गिरणा. तर ह्याचं योग्य उत्तर आहे दुधना. आता मी लास्ट टाइम पण सांगितलं की हा पेपर भरपूर शोधून काढलेला आहे, बऱ्याच ठिकाणी भेटत नाही. एकतरी PYQ आपल्याला एकाच ठिकाणी भेटत नाही, मग भरपूर रिसर्च करून डाउनलोड करून वेगवेगळ्या वेबसाईटमधून काढलेला आहे. ह्या पेपरमध्ये काही आन्सर डायरेक्टली मार्कच केलेले आहेत लाल ह्याच्याने, मग ते पण आपल्याला हे करायचं आहे. आता दुसरा 42वा नंबर, बिस्त धोब, बारी धोब, रेचना धोब, चाज धोब. आता हे धोब म्हणजे दोन नदीचं जे मिलन आहे, संगम आहे, त्याच्यात आहे. आता बिस्त म्हणजे बियास आणि सतलज, या नावावरनच आहे बिस्त. एचा 4 झालं, एचा 4 एकच ऑप्शनमध्ये. मग त्याच्यानंतर तेच झालं की बारी, ब मीन्स बियास आणि र मीन्स रावी, या दोघांनी मिळून बारी झालं. रेचना, चेनाब आणि जेलमला मिळून रेचना झालं, आणि रावी आणि चेनाबला मिळून चाज. येस, सॉरी, चाज मीन्स हे, रेचना मीन्स रावी आणि चेनाबला मिळून रेचना झालं, म्हणजे Cचा 1 येणार ॲक्च्युली, आणि Dचा चाज मीन्स चेनाब आणि जेलम. येस, सॉरी मिस्टेक झाले. परफेक्टली आपल्याला हे करायचं आहे. आणि आत्ताच बाकीचे पण सगळे आहेत जे आत्ताच पाठ करून घ्या. इट विल बी हेल्पफुल फॉर यू इन डिफरंट एक्झाम्स. येस, चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणता नकाशातील 2 समताप रेषा कोणत्या महिन्यातील तापमानाचे वितरण आहे? इथं 32 पॉईंट आहे विदर्भामध्ये, आणि महाराष्ट्राच्या पठारावर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा थोडा पुढचा भाग जर घेतला 30 डिग्री सेल्सिअस आहे, आणि हा एप्रिल महिन्यातलं बघू शकता नॉर्मल नकाशाचा रेषा आहेत. भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम मीन्स डिसेंडिंग ऑर्डर विचारले. मोठी सर्वात आणि मग लहान. महानदी गोदावरी, कृष्णा, नर्मदा. आता ह्यापैकी आपल्याला लक्षात असेल की गोदावरी इट्स लॉंगेस्ट, आणि गोदावरी नंतर जर पठारावरील या बाजूला बघितली तर कृष्णा आहे की नर्मदा आहे. सो इट विल बी कृष्णा, त्याच्यानंतर नर्मदा येणार, आणि महानदी बघू शकता डायरेक्टली तिकडूनच ओडिसावरनं डायरेक्ट ह्याच्यात गेली बंगालमध्ये. BCDA हे बघू शकता, एकदम मार्क केले आन्सर क्रमांक 3. आणि जर भारतात विचारलं तर गंगा आहे, गंगा सर्वात गंगा, त्याच्यानंतर मग गोदावरी टाका. येस, ह्याच्यात पण बघू शकता डायरेक्टली दिलेलं आहे. विजेचा वापर व त्या अनुषंगाने जिल्ह्याचे असलेले स्थान व त्याच्या जोड्या, हे बेसिक कॉमन लॉजिकवर प्रश्न सुटतात. दरडोई घरगुती विजेचा सर्वात जास्त वापर बृहन्मुंबईमध्ये होतो. यस, 100%. दरडोई कृषीसाठी सर्वात जास्त विजेचा वापर सांगलीमध्ये. उद्योगसाठी बघू शकता रायगड जिल्ह्यात बघू शकता बरेच MIDC, JNPT, आणि या बाजूलाच आहे सगळं MIDC. ते रसायनिक करून एक ठिकाणी जिथं केमिकलचा आपल्याला हब बोलतो, ते पण रायगड जिल्ह्यातच येतं. दरडोई कृषीसाठी विजेचा सर्वात कमी वापर ठाणे जिल्ह्यात, कारण ठाणे जिल्ह्यात जास्त वापर होत नाही विजेसाठी, कृषीसाठी. येस, ऑप्शन क्रमांक 4 विल बी आन्सर. नेक्स्ट. महाराष्ट्रातील पिकांच्या त्यांच्या 2011-12 मधील लागवडी खालील क्षेत्राच्या उतरता क्रम. 11-12 मध्ये बघू शकता आपण रेफरन्स चेंज केलेला होता इकॉनॉमिक्समध्ये, बघू शकता दरडोई उत्पन्नाचा. आणि त्याच्यानंतर मग असे जे पीक आहेत हे आहे तसेच आन्सर राहणार आहे, किती पण वर्ष विचारू दे. कापूस, ऊस, ज्वारी, गहू, तांदूळ, आणि उतरता क्रम लावायचा म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. पुन्हा सर्वात जास्त क्रॉप्स ॲज पर कल्टिवेटेड एरिया, सर्वात जास्त आपण काय उगवतो त्याप्रमाणे कल्टिवेटेड एरियानुसार राहायचं आहे. मग सर्वात जास्त महाराष्ट्रात काय हे येतं, लॉजिकली लावा की सर्वात जास्त महाराष्ट्रात काय येणार, इट इज कापूस. येस, कापूस येणार सर्वात जास्त. सर्वात जास्ती जर कापूस आला तर एनी हा सुरू. येस, त्याच्यानंतर बघू शकता कापूस नंतर काय येणार, ऊस नाही येत. कापूस नंतर मी सांगतो की ऑप्शनमध्ये तांदूळ दिले आणि ज्वारी दिले. मग महाराष्ट्रात ज्वारीचं बोलू शकतं, ज्वारी जास्त लागते. मग दिस विल बी द आन्सर. म्हणजे कापूस आहे सर्वात जास्त, त्याच्यानंतर ऊस आहे कल्टिवेटेड एरिया, ज्वारी आहे, त्याच्यानंतर तांदूळ आहे, ऊस आहे, आणि लास्टला गहू आहेत. येस, थोडंफार लॉजिकली जायचं. सर्वात कमी काय असेल, ऊस तर कमी नसणार, पश्चिम महाराष्ट्र आणि हा सगळा पट्टा आहे थोडा मराठवाड्यातला, ऊसावर हे आहे, मग ऊस जास्त पीक असणार, 100% आहे. सर्वात कमी आपल्याला सर्वात जास्त बघायचं आहे. सर्वात जास्त कापूस 100% मराठवाड्याचा, दक्कनच्या पठारावर बघू शकता सगळं रेगूळची मुद्रा आहे, तिथं कापूस पीक घेतला जातो, आणि सर्वात कमी गहू. नेक्स्ट. भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर महामार्ग जात नाही? उत्तर दक्षिण जे कॉरिडॉर आहे लॉंगेस्ट, ते जात नाही. जम्मू, नागपूर, बिजापूर, हैदराबाद. आता ह्याच्यापैकी असं कुठलं म्हणजे शहर आहे की त्याच्यातनं उत्तर दक्षिण कॉरिडॉर जात नाही? इट इज बिजापूर, जे कर्नाटकमध्ये आहे. हा पश्चिमेला लागतो कुठेतरी कर्नाटकच्या, आणि बिजापूरमधनं हा मार्ग जात नाही. नेक्स्ट. खालील विधानांचा विचार करा.
सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्यांची रस्त्याची लांबी प्रति 1 लाख लोकसंख्येमध्ये सर्वात अधिक आहे. यस, वाटतं तर आहे. नाशिक आणि सातारा जिल्ह्यातील रस्त्याची घनता प्रति 100 चौरस किलोमीटर सर्वात अधिक आहे. नाशिक आणि साताऱ्याची रस्त्यांची घनता प्रति चौरस, यस. जर टेक्निकली बघितलं तर हे दोन्ही पण राईट आहेत आणि बरोबरमध्ये दोन्ही, आणि हे लक्षातच ठेवायचं आहे. रोड लेंथ पर लॅक पॉप्युलेशन इज हायेस्ट इन द सिंधुदुर्ग अँड गडचिरोली. म्हणजे 1 लाखाच्या पॉप्युलेशननुसार रोड लेंथ जी आहे, म्हणजे असे 2 जिल्हे आपल्याला घ्यायचे आहे की जिचं डेन्सिटी जे असणार आहे, म्हणजे घनता आहे जिथं कमी असणार आहे, मग सो दॅट रोड जी लेंथ आहे त्यांची वाढणार आहे. येस, मग हा ऑप्शन परफेक्ट बसतो. रोड डेन्सिटी पर 100 स्क्वेअर किलोमीटर इज द हायेस्ट इन द नाशिक अँड सातारा. म्हणजे 100 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे जे रोड डेन्सिटी आहे सर्वात जास्त नाशिक सातारा, हे पण बरोबर आहे. नेक्स्ट, कर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व पर्जन्याला काय बोलतात? कुठं कुठं आम्रसरी, कालबैसाख, ते बंगालमध्ये बोलतात, आंधी तर बोलत नाहीत. आम्रसरी आणि कॉफी ब्लॉसममध्ये इश्यू झाल्यामुळं हा प्रश्न हॅशटॅग मानण्यात आलेला आहे आयोगाकडून. नेक्स्ट जाऊया पीक आणि प्रमुख जात. टमॅटो, वांगी, आले, कारले. डायरेक्ट आहे की टमॅटो धनश्री, टमॅटोचं नाव आहे, बघू शकता एचा 4. वांगी जी आहे मांजरी गोटा. आले जे आहे कालिकत, आले अद्रक. आणि कारले जे आहे कोकण तारा. येस, कारले इज कोकण तारा, लक्षात ठेवायचं. 50चा आन्सर आहे 2. नेक्स्ट, पीक आणि जात. पुन्हा एकदा बघू शकता सेम पेपरमध्ये सेम पीक आणि जातवर पुन्हा एकदा प्रश्न आला. ज्वारी, बाजरी, गहू, हळद. कैलास, श्रद्धा, टेकूरपेटा, निळवा. आणि आपल्याला डायरेक्टली बघू शकता, मी बोललो हा प्रश्नपत्रिके बऱ्याच ठिकाणी भेटत नाहीत आपल्याला ऑनलाईन, म्हणजे भेटले ते आन्सर मार्क होतं. ज्वारी निळवा, त्याच्यानंतर बाजरी श्रद्धा, गहू कैलास, हळद टेकूरपेटा. आता हे सगळं पाठच करायचं आहे, कारण इकडं पीक जात दिली आहे आणि इथं पण बघू शकता पीक आणि प्रमुख जात दिलेली आहे. इकडले 4 झाले आणि इकडले 4, हे 8 पाठच करून ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, श्रद्धा बाजरीवर ठेवा, बाजरीवर तुमची प्रमुख श्रद्धा आहे असं ठेवायचं. ज्वारी निळवा आणि गहू जे आहे कैलास, गहू कैलासात भेटतात, लक्षात ठेवा, गहू कैलासात भेटतात. हळद टेकूरपेटा. नेक्स्ट, 2012च्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. यस, 3ऱ्या व 4थ्या क्रमांकावरील देश क्रमांक आहे. इंडोनेशिया, ब्राझील, इंडोनेशिया, पाकिस्तान, USA, ब्राझील, USA, इंडोनेशिया. लक्षात ठेवायचं USA आहे, त्याच्यानंतर इंडोनेशिया. डिरेक्टली पाकिस्तानला आपण पकडायचं नाही आहे जास्त, USA अँड इंडोनेशिया, सीधा लॉजिकली. नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या गटामध्ये 2001 ते 2011 लोकसंख्येमध्ये वाढ सर्वात कमी झाली आहे? कोणत्या राज्याची सर्वात कमी झाली? केरळ, गोवा, हरियाणा, नागालँड, केरळ, मिझोराम, नागालँड, केरळ, गोवा, मेघालय. म्हणजे असे लोएस्ट ग्रोथ रेट इन पॉप्युलेशन ह्या ह्याच्यात आपण बघू शकतो. नागालँड, केरळ आणि गोवा हे जे 3 राज्य आहेत, त्याच्यात 2001 ते 11 मध्ये जे ग्रोथ रेट आहे ते सर्वात कमी आहे. नेक्स्ट, 54 नंबरवर, कोकण प्रदेशातील जास्त पर्जन्य, जास्त तापमान असल्यामुळे तिथे जांभी मृदा आढळते. नाही, एक हा संदिग्ध आहे. तिथे मातीचे pH, जास्त पाऊस असल्यामुळे मातीचं बघू शकता pH कमी होणार की जास्त होणार? जास्त होणार. हा तर राईट आहे. तिथे रासायनिक वितरण मोठ्या प्रमाणावर होते. आपण जर टेक्निकली बघितलं तर राईटच आहे, पण असा B-C, मग कुठं A राईट बोलतायत, कुठं B हे आहे, मग कॉम्बिनेशन आणि एकपेक्षा जास्त उत्तर असल्यामुळे, संदिग्ध असल्यामुळे प्रश्न कॅन्सल केलेला आहे. नेक्स्ट, या सेटमधला लास्ट, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात? कृष्णा, वारणा, पंचगंगा, वेदगंगा. कोल्हापूर जिल्ह्यातल्या, सांगली जिल्ह्यातल्या, जे सातारामधले आहेत त्यांना सगळं माहिती आहे की पंचगंगा इज द जीवनवाहिनी ऑफ द कोल्हापूर रिजन. यस, लाईफ लाईन ऑफ कोल्हापूर. आणि अशा प्रकारे बघू शकता भूगोलचे जे आपण संपवलेले आहेत. उद्या आपल्याला पॉलिटी बघायचे आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स आणि जनरल सायन्स. अशाच प्रकारे बघू शकता हा 4था सेट घेऊन आलेलो. 4था सेट म्हणजे प्रत्येक सेटमध्ये आपण बघू शकता की प्रत्येक वेळेला 180 म्हणजे 215च्या आसपास, म्हणजे जे 70चा हे केलं 210, म्हणजे 200 प्रश्न जरी आपण बघू शकता वीकली, प्रत्येक लेक्चरला एक 45, 40, 50च्या आसपास आपले प्रश्न आहेत. म्हणजे 15-15चा आला तर 45 प्रश्नाचा सेट आहे. आणि मग जर वीकली बघू शकता की 200 प्रश्न जरी आपण बघतोय की 200 इंटू हा 4था आठवडा चालू आहे. जर पहिल्या आठवड्यात कमी झाले, पहिल्या आठवड्यात मी सांगू तर 70, 2, 140, 150 प्रश्न झाले. दुसऱ्या आठवड्यात आणि तिसऱ्या आठवड्यात 200 झालेले आहेत आणि आत्ता 200 होणार आहे. म्हणजे हे 600 आणि प्लस 150, म्हणजे एका महिन्यात बघू शकतो 750 प्रश्न आपण टोटल बघितलेले आहे सर्व 5 विषयाचे मिळून PYQमध्ये. आणि हाच सिरीज अजून 1 महिना तो कंटिन्यूस ठेवणार आहे. 1 महिना काय, तिथून पुढचं पण बघू शकतो कंबाईनचं जे इम्पॉर्टंट हे आहेत, प्रेडिक्शन लेक्चर्स आहेत, तिथं पण आपण करणार आहोत. म्हणजे 750चा अजून एक सेट होईल आणि प्लस अजून बघू शकता हे 1500 झाले.
200 ते 300 अजून प्रश्न घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. असं बघू शकता की 1800 प्रश्न जे आहेत MCQs आपण टोटल सोडवणार आहोत. तसेच 4 जानेवारी नंतर जे 5 जानेवारीपासून आपण मग मेन्सचे जे आहेत, मेन्समध्ये इंग्रजी असेल, मराठी असेल, तसेच GS सगळे लॉ कायदे-बिदे असतील जे आपले RT ॲक्ट आहे, RTS ॲक्ट आहे. हे सर्व आपण बघू शकता. PYQ सीरीज ही कंटिन्यूच राहणार आहे. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत बघू शकता. हे PYQ सीरीज संपवायचीच आहे आणि हीच PYQ सीरीज नेक्स्ट इयर बघू शकता टाइम टेबल आलेला आहे. जून आणि जुलैमध्ये कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा होणार आहे. तिथं पण हेच सीरीज कामाला येणार आहे. मग लवकरात लवकर बघू शकता. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि ही कंटिन्यूस सीरीज ठेवा. मी 100% सांगतो. 3-4 गोष्टीच फॉलो करायच्या आहे. एक म्हणजे PYQ सीरीज, दुसरा करंट अफेअर सीरीज, तिसरा टेस्ट सीरीज की तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. कारण ही जी परीक्षा आहे 1 तास 100 प्रश्न हा प्रॅक्टिसचा गेम आहे पूर्ण. आणि चौथा म्हणजे जर तुम्ही नॉर्मली एक चांगला अभ्यास झाला असेल तर एक फाईन रिव्हिजन नाहीतर मग क्रॅश कोर्स टाईप तुम्ही मग जॉईन केला पाहिजे. हे सगळे 4 जर गोष्टी झाल्या त्याच्यानंतर मग तुमचा 100% आहे. 60+ मार्क्स तुमची प्रिलिम्स क्लिअर होईल आणि प्रिलिम्स आणि मेन्सचा जर सिलेबस पेपर 2चा बघितला मेन्सचा तर ऑलमोस्ट 70% 80% पेपर ओव्हरलॅपिंग आहे. म्हणून तिथं तर फक्त 20% एक्स्ट्रा जे कायदा आणि आपलं GIS असेल, एरियल फोटोग्राफी असेल, असे जे टॉपिक्स आहेत ते फक्त एक्स्ट्रा करायचे आणि इंग्रजी आणि मराठीच फक्त करायचं आहे. मग बघू शकता हा इतका म्हणजे पॅटर्न सोपा आहे. फक्त थोडा अवघड वाटतो पोरांना कारण इम्प्लिमेंट करायला. कारण इट्स अ गेम ऑफ टाईम. 1 तास 100 प्रश्न. तर हाच जर प्रश्नपत्रिका जर समजा 70-80 मिनिट दिले तर मॅथ्समध्ये भरपूर लोकांचे मार्क येणार. म्हणून थोडं गणित आणि रिझनिंगमध्ये थोडा प्रॅक्टिस करा. आणि आज आपण इथंच थांबतोय. भूगोल झालेला आहे. उद्या आपण पॉलिटी घेऊन येणार आहोत आणि परवा इकॉनॉमिक्स आणि मग शुक्रवारी सायन्स. तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षा पण संडेला आहे. मग त्याची पण जे तयारी करतात ते थोडं रिव्हिजन मोडवर जावा. कारण 7 दिवसच राहिले. 7 दिवस पण नाही. आजचा दिवस काढल्यावर तुम्ही बघू शकता की 5च दिवस आहेत. ॲक्च्युली मंगळवार जर झाला तर मग बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 4च दिवस आणि 5व्या दिवशी तुम्हाला परीक्षाच द्यायची आहे. म्हणून तिथं पण थोडंफार टेम्परामेंट सांभाळा. सगळं काही आज इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.